मारोड। गेलं का नाही? विविध मागण्यासाठी लोणावळ्यामध्ये सर्वपक्षीय आणि लोणावळाकरांकडून रेल्वे रोको करण्यात आला। खरं तर कोरोना काळामध्ये ज्या रेल्वे लोकल बंद झाल्या होत्या त्या पुन्हा पूर्ववत कराव्यात म्हणून अशी मागणी करत रेल्वे रोको केलेली। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, स्थानिक आहेत। काय सांगाल, नेमकी तुमची मागणी काय आहे? कारण तुम्ही डेक्कन क्वीन या ठिकाणी रोखली होती। आमची मागणी महत्त्वाची हीच आहे की गेल्या अनेक वर्षापासून सर्व लोकल्स चालू होत्या। प्रॉपर लोणावळा शहरामध्ये विद्यार्थी, कामगार, प्रवासी यांची संख्या भरपूर आहे आणि सकाळी 10ला जी लोणावळा पुण्याला लोकल जाते त्याच्यानंतर डायरेक्ट ती 3 वाजताची लोकल आहे। मधल्या ज्या लोकल्स आहेत त्या रेल्वे प्रशासनाने कॅन्सल केल्या, पण त्या कॅन्सल केल्यामुळे विद्यार्थ्यांचे, प्रवाशांचे आणि कामगार वर्गांचे जे सतत पुण्याला जात असतात त्यांचे एवढे हाल झालेले आहेत। त्याच्यामुळं राहिलेल्या लोकल्स ज्या पुण्याला जातात त्याच्यात डबल गर्दी झाल्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रकार सुद्धा वाढलेले आहेत आणि विद्यार्थी 4-4 तास प्लॅटफॉर्मवर उभे राहतात लोणावळ्याला, त्यांना गाडी नसते। या मागण्यांसाठी संपूर्ण लोणावळेकरांनी आज लोणावळा बंद ठेवून आज रेल्वे रोको आंदोलन आम्ही केलेलं आहे। नेमकी तुमची मागणी काय आहे? कारण तुम्ही सतत तुमचं हे आंदोलन होत आहे, रेल्वे रोको करत आहात। नेमकी मागणी म्हणजे एकच आहे की आमच्याकडे ब्रिटिश काळापासून ज्या गाड्यांचा थांबा आमच्या इथे होता तो अचानक यांनी कोरोना काळापासून थांबवण्यात आला। आता लांब पल्ल्यांच्या गाड्या इथं लोणावळा पर्यटन स्थळ असताना देखील इथे थांबायच्या बंद केल्या। त्याचप्रमाणे त्या खंडाळ्याला थांबत होत्या, परंतु आता त्या खंडाळा रेल्वे स्टेशननी त्यांनी पॅक करून टाकलंय। म्हणजे आता लोणावळ्याला ज्याला यायचं असेल त्याने एकतर कल्याणला म्हणजे इथून 100 किलोमीटर लांब राहून आणि इकडे यावं, तर हे चुकीचं आहे। लोणावळा हे पर्यटन स्थळ आहे, इथे कैवल्यधाम सारखी एक मोठी संस्था आहे की जिचे आता राष्ट्रपती येऊन गेले, सगळे प्रमोट करतात आहे आणि अशा वेळेला रेल्वेने आडमुठ्यापणाप्रमाणे थांबून ठेवलंय। आम्ही त्यांना वारंवार निवेदन केले, गेली 5 वर्ष 4 वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय, परंतु मग त्यांनी जर दखल न घेतल्यामुळे म्हणजे पत्राची साधी पोच देखील आम्हाला मिळत नाही। तर त्यामुळे आम्हाला सगळ्या लोणावळा नागरिकांना एकत्र येऊन, त्यात व्यापारी संघटना आहे, सर्व राजकीय पक्ष आहेत, रिक्षा असोसिएशन आहे, भाजी मार्केट आहे, अगदी सगळ्यांनी आपल्या मनापासून एकत्र येऊन इथे डेक्कन क्वीन आज आम्ही अर्धा तास जवळपास थांबवली आणि आमचा आवाज वरपर्यंत पाठवायचा प्रयत्न केलाय। आधी लोकलचं वेळापत्रक काय होतं आणि आता यामध्ये काय फरक आहे? पहिले जे कोरोनाच्या अगोदर तुम्ही बघणार तर सकाळी 5:20 पासून लोकल होते 8 पर्यंत, मग 8 नंतर 8:05च्या लोकल नंतर डायरेक्ट 10:05ची लोकल, 10:05ची लोकल गेली त्याच्यानंतर डायरेक्ट 2 वाजेची लोकल असायची। ह्या दरम्यान मध्ये 3ला 2:50 3 लोकल असायची। आता ह्या दरम्यान मध्ये लोकलच नाही। आज इथं स्टुडंट्स आहे, इथं VPS शाळा, मोठ्या मोठ्या शाळा आहे इथं, ते त्यांचे मळवली, कामशेत कुठून येतात इथं शिक्षण घ्यायला, आणि ह्या दरम्यान लोकल नसताना त्यांना जायचं कसं, जायचं किती त्यांना प्रॉब्लेम होतात, हे सगळ्या गोष्टी आहे। तर आमची मागणी अशी की लोकल तुम्ही स्टार्ट करा। परत हे लोणावळा शहर जे आहे ते टुरिस्ट स्थळ आहे, तर टुरिस्ट कुठून कुठून येतात, पूर्ण भारतामधनं टुरिस्ट इथं येतात फिरायला, आणि जर त्यांना काही हे नसेल, ट्रेन नसेल तर कसं येणार ते? इथं लग्न होतात, हॉटेलमध्ये डेस्टिनेशन मॅरेजेस होतात, ते सगळे गेस्ट कुठून कुठून येतात इथं,
पण काही ट्रेनचे स्थळ नसताना कुठल्याही ट्रेन न थांबता जात आहे ते सगळ्यांना प्रॉब्लेम होतोय, बिझनेस कमी होतोय.